वाई तालुक्यातील अनधिकृत आणि बेकायदेशीर खडी क्रशर विरोधात उजगाव आणि परिसरातील ग्रामस्थांनी मंत्रालयावर लॉंग मार्च काढलाय। या लॉंग मार्चच्या 19व्या दिवशी मुंबईजवळील वाशी इथं मोर्चेकऱ्यांनी चक्का जाम केला असून वाईपासून इथपर्यंत हा मोर्चा आला तरी देखील प्रशासन किंवा राज्य शासन या मोर्चाकडे लक्ष देत नसल्यामुळे आता मोर्चेकरी आक्रमक झालेत। दरम्यान आमदार रोहित पवार, डॉक्टर नितीन सावंत यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना समर्थन दिलंय। मात्र सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं नसल्याचं दिसतंय। वाशी येथून मोर्चेकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्यात। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। आज डोंबखोऱ्यातून अनेक इथं शेकडो माता भगिनी एवढा 250 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे सर्व ग्रामस्थ शेतकरी या मुंबईला मंत्रालयाच्या दिशेने निघालेले आहेत। आणि आज 2 आठवड्याहून अधिक काळ या नागरिकांचं हे दुःख घरानं ऐकण्यासाठी जर लोकप्रतिनिधी येत नसतील तर खरंच आज लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न निश्चितपणे लोकांना इथं पडू लागलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या भागातील 2 धरणाच्या या खोऱ्यातील 4-5 गावातले हे नागरिक एका स्टोन क्रशरच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करतायत। खरं पाहिलं तर ते स्टोन हे फार मोठं यामध्ये या प्रशासन असेल आणि अनेक अधिकारी त्याच्यामध्ये यांचं साठलोट आहे का की एका स्टोन क्रशरच्या साठी एवढे नागरिक आंदोलन करत असताना कोणत्या दबावाखाली हे सगळे लोक तिथे रिपोर्ट देत आहेत। आणि म्हणून न्याय मागण्यासाठी आज हे सर्व नागरिक या ठिकाणी चाललेले आहेत। त्यांना न्याय मिळावा आणि हे स्टोन क्रशर ताबडतोब बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्यांना सांगणार आमच्या घराच्या कडल्या पार्कवाडीच्या बाजूलाच गावाच्या 3 गावाच्या मध्ये कुसगाव, पसरणी, कुसगाव, यसकर, व्याळी आणि पार्टेवाडी त्याला लागून आहे। आणि 1-2 किलोचा सुद्धा त्याला हे नाही, अंतर नाही त्याला। एवढा धरण जवळ आहे आणि जललक्ष्मीचा जनता पाणी भिजवती प्यायला याला पाणी होतं उन्हाळ्या दिवसात ते सुद्धा पाण्याची टंचाई भागती त्या जवळच आहे त्याला अडचणच। आणि गुरांना चारा नाही, माणसांना पियाला पाणी नाही, सगळी गैरसोय करून टाकली। आम्ही मंत्रालयात निघालो, मंत्रालयात जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही सरळ आत्मदहन करणार आहे। आणि काय वाटेल ते आमच्या जीवाचा काय सरकारनं करायचं ते करूया। अजून कुणी दखल घेतली नाही, इतक्या दिवस चालते, कुणी विचार केला नाही, कुणी कुत्रा सुद्धा विचारत नाही आम्हाला की तुम्ही कशाला आलाय म्हणून। लाडक्या बहिणींचा पैसे हाताने दिले ते हाताने घेतलं आणि मग या सरकारनं काय उपयोग केला त्याचा? द्यायचं तरी कशाला, मोठापणा करायचा कशाला? आणि लाडक्या बहिणी बास्त्यात ढुंढलं गेलती रस्त्यापासून। तालुक्याला मंत्रीपद दिलंय की तुमच्या हातात, तुम्ही गेला नाही त्यांच्याकडे? त्यांच्याकडे गेलो की इतक्या वेळेस कुठे होतो आम्ही? त्यांच्या भागात होतो, त्यांच्या भागात होतो। त्यांना बोलवून झालं, सगळ्यांना हातपाय जोडून पाय पडून झालं, पण कुणी काही दखल घेतली नाही आमची। आता तरी दक्षता घ्या म्हणाव। नाव अजित श्रीरंग वरे, गाव कुसगाव। आणि काय तुमची मागणी आणि कशाकरिता हा मोर्चा? आमची ही जी मागणी लॉंग मार्च आम्ही काढलाय, जवळजवळ 17 जुलैला काढलाय। आमच्या गावामध्ये एक सर कुसगाव व्याळी या ठिकाणी एक अनधिकृत क्रशर उभा राहिलेला आहे। त्याच्या विरोधात आम्ही बरेचशी 2-2.5 वर्षापासून आंदोलन करत होतो, छोटी मोठी, पण प्रशासन असेल, परत पोलीस असतील, स्थानिक तिथले लोकप्रतिनिधी असतील, ते कोणीही आमच्या बाजूने नाहीत, संपूर्णपणे आमच्या विरोधात असल्यामुळे आम्हाला जवळजवळ 230 किलोमीटरवरती चालत येऊन सुद्धा अजूनपर्यंत आमच्यापर्यंत कोणी आम्हाला न्याय द्यायला आलेला नाही। आमच्यासोबत आमच्या आया बहिणी सर्व काही चालत येतात, त्यांच्या पायात बघितलं तुम्ही तर प्रत्येकाच्या पायाला फोड आलेत, कारण एवढं चालून चालून त्या थकल्यापर्यंत त्यांचं एकच मागणं आहे, जोपर्यंत हा स्टोन क्रशर बंद होत नाही तोपर्यंत आम्ही चालत राहणार। जरी आम्हाला चालता चालता मरण आलं तरी आम्ही मध्ये थांबणार नाही, आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहे। आमच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत, स्टोन क्रशर बंद व्हावा, आमच्या
सर्वांवरती जे गुन्हे दाखल केलेत खोटे ते बंद करावेत आणि ज्या प्रशासनानं आम्हाला नाहकपणे जो त्रास दिलाय त्यांचं निलंबन करावं, एवढ्या प्रमुख मागण्या आमच्या आहेत. नंदा चंद्रकांत पारखे. आम्ही आता मंत्रालयात चाललोय. खटक्रेचर बंद करायचा आमचा. आम्हाला लय त्रास होतो या गुरांना, परत आमच्या पोराबाळांना, घरांना आम्हाला लय धोका आहे त्याच्यापासून. काही ना मग अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगितलं नाही का? सगळे अधिकार झाले, सगळे झाले, कुणाला आमची दया येत नाही. मंत्री गेले, सगळे गेले, म्हणून आम्ही आता पाय रस्त्यावरलाय. आज 19 दिवस झाले आम्ही चालतो या, तरी आमची कुणाला दया नाही, माया नाही, काय नाही. सगळे भिकार झाले. जनता ही सगळी सरकार भिकार आहे, भिकार. मी आता डायरेक्ट म्हणते, मंत्री नाही, कोण नाही, कोण नाही, फक्त निवडून द्या, मग बघतो आम्ही. बहिणी बहिणी मानल्या, कशाला बहिणी मानल्या त्यांनी? रस्ते बहिणी चालले, त्याचं नाव लाज वाटेल सरकारला. नक्की मागणी काय तुमची? आमच्या 3 मागण्या आहेत. क्रेचर बंद व्हावं, मुलांवर गुन्हे दाखल केलेले मागे घ्यावं, आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्रास दिला ते निलंबित करावं. त्यांच्या 3 मागण्या आहेत. आता हा मोर्चा पुढे कुठपर्यंत जाणार? आम्ही मंत्रालयात जाणार आहे. आणि काय मागणी तिकडे जाऊन? हे 3च मागण्या आहेत. हेच मागण्या मागणार आहे आम्ही. क्रेचर बंद झाला पाहिजे, मुलांवर गुन्हे केलेले माघारी घेतले पाहिजे, आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांचं निलंबन झालं पाहिजे. किती महिलांचा सहभाग आहे? किती महिला यामध्ये? त्या महिला ह्याच्या जवळ 500 महिला आहेत. यामध्ये जे क्रेचर तुम्ही बोलताय त्याच्यामध्ये खाणे चालू आहे, त्याच्यामध्ये गावामध्ये काय परिणाम होते त्याचा? गावामध्ये धूळ येते सगळी खडी, गावामध्ये सगळ्या जमिनीवर धूळ उडवती. गुरांच्या चाऱ्यावर धूळ आहे, पाण्याचा डबकं बंधारा आहे, त्याच्या सगळ्या बंधाऱ्याचं झाले. त्याच्या ह्याच्यामुळं घरांना प्लॅस्टिक उडावले की थोडे गेले, तर बारक्या मुलांना दम्याचा त्रास व्हायला लागल्यात, म्हातारी माणसांना बी तेच व्हायला लागले त्रास. संदीप वरे कुसगाव गावचा रहिवासी आहे. आज तुम्ही बघत असाल गेल्या 18 दिवसापासून हा चालू आहे. हे जे लॉंग मार्च चालू आहे हे सत्तेच्या विरोधात चालू आहे. स्थानिक आमदार मकरंद पाटील यांना साधी याची नोंद घेतलेली नाही. आज महिला असतील, आज एवढी पुरुष मंडळी जवळपास 350 लोक आज त्यांचे संसार तिकडे ठेवून, मुलं बाळ तिथे ठेवून आज या मुंबई शहरापर्यंत पोहोचलेले आहेत, मंत्रालयापर्यंत जातील. याचं जोपर्यंत याची दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत आम्ही हे असंच चालू ठेवणार. स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं त्याच्यामध्ये साठलोट आहे. यांनी ह्या खडी खान क्रशरचं उद्घाटन केलेलं आहे. सुरूर पासून महाबळेश्वर ते पोलादपूर मार्गे जो कोकणामध्ये जो रस्ता चाललेला आहे त्या रस्त्याला जी खडी लागणार आहे त्या खडीसाठी हा घाट घातलेला आहे. आमची निसर्गरम्य आणि सुंदर असं गाव यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे. यांना आमची मतं पाहिजेत, पण आमच्या महिलांच्या पुरुषांच्या पायाला आलेले फोड यांना बघवत नाहीयेत. महाराजांनी छत्रपतींनी आपल्याला काय सांगितलेलं, रयतेच्या देठालाही भाजीच्या देठालाही हात लागला नाही पाहिजे, असं शासन झालं पाहिजे. परंतु हे आमदार नामदार यांच्या घरात सत्ता आहे, यांना बँका पाहिजेत, यांना दूध कारखाने पाहिजेत, यांना गिरणी पाहिजेत, यांना सगळं पाहिजे, आणि यांना सगळ्यांमध्ये लोकशाहीचा गळा घोटत आहेत. लोकशाही यांना संपवायचे. आमचं इथं सगळं पुनर्वसन करण्याचा घाट यांनी घातलेला आहे. यांची भागीदारी याच्यामध्ये माझा यांना खुला आव्हान आहे. जर यांची भागीदारी नसेल तर यांनी इतर लोकांना येऊन न्याय दिला पाहिजे. आज एवढ्या 250 किलोमीटर पासून लोक चालत आलेत, यांना साधं शोर सुद्धा नाही. गावामध्ये कोणाची समजा अंत्ययात्रा निघत असेल, कोणाचा बारसा असेल तर तिथे बरोबर पोहोचतात. सहानुभूती पाहिजे असते. मग ही लोक कशाला एवढी चालत आलेत? यांना न्याय कोण देणार आहे? जर स्थानिक लोकप्रतिनिधीने न्याय दिला नाही तर मग आम्ही मतदान आणि ह्या सगळा जो लोकशाहीचा घाट या कशासाठी आहे? मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या मतदारसंघातूनच लोकांना इथे येऊन दिलं नव्हतं पाहिजे होतं. एवढी वर्ष ही मुलं आंदोलन करतायत, या मुलांवरती खोटे नाटे आरोप केलेले आहेत, पोलीस प्रशासनाला दबाव ठेवलेला आहे, सर्व शासकीय यंत्रणा आहेत, प्रांत अधिकारी असतील, सगळ्यांची मिलावट आहे, सगळे एकमेकाला मिळालेले आहेत. आमचा सर्वांचा मी निषेध करतो तुमच्या माध्यमातून. आणि मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, हे आंदोलन अजून उग्र होईल. आम्ही शांततेच्या मार्गाने आजपर्यंत आम्ही कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. आमची अशी अपेक्षा होती लोकांची की इथपर्यंत, गावकऱ्यांची अपेक्षा होती इथपर्यंत यांनी यावं आणि आम्हाला न्याय द्यावा. जर हे असं मिळत नसेल तर ते लोकशाहीत काम करतात, आम्ही पण लोकशाहीचाच भाग आहोत. आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांना जे शासन करायचं, जे आम्हाला जे करता येईल ते आम्ही त्या पद्धतीने करू. वास्तविक बघता पुण्यामध्ये ज्यावेळेला आंदोलन होतं
त्यावेळेला प्रशासनाचं शिष्टमंडळ येणं स्वाभाविक होतं, मात्र विद्यमान आमदारांनी त्यांचं शिष्टमंडळ पाठवलं होतं त्यावेळेला. अहो साहेब, ते आमदार असा आपला मोर्चा चाललाय आणि त्या बाजूनी गाड्या घेऊन जातात, त्यांच्या गाड्यांचा तो पथक त्यांच्या बाजूने जाते, पण कोण विचारपूस करत नाही. अनेक महिलांना त्रास झाला, दम्याचा त्रास आहे, कोणाला मायनर अटॅक सुद्धा आले या प्रकरणामध्ये, त्यांना हॉस्पिटलाइज केले, साधी विचारपूस करत नाही. तुम्ही शिष्टमंडळ बनणार, शिष्टमंडळ येणार, समित्या बनणार, एका आठवड्यात तुम्हाला निर्णय देतो, परंतु कुठलेच निर्णय होत नाहीत. जनता समोर आम्हाला इथपर्यंत चालू द्यायची काय गरज आहे? आज मंत्र्यांना आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ आमच्या न्याय हक्कासाठी, आणि आमचा हा या कडी खाण क्रशरला पूर्णपणे विरोध आहे. गावामध्ये अनेक लोकांना त्रास होतो. हे वेळोवेळी अपरात्री ब्लास्ट करतात, आमची जनावरं, त्यांचे जो चारा आहे त्याच्यावरती सगळी धूळ पडलेली आहे, कसं ते जगणार? आज लोकांना पण त्रास होतोय. मुख्य जनावरं घेऊन आलो आम्ही, इथे ट्रक ट्रॅक्टर सगळे घेऊन आलोय. घर आयुष्यात एकदाच बनतं. सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री यश वास्तु व ज्योतिष मार्गदर्शन. वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ञ श्री संतोष लवटे, संतनगर, लोहगाव, पुणे. संपर्क क्रमांक 97 64 65 91 33. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.